गेल्या 3-4 महिन्यात गोंदिया शहरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून 3 महिन्यांच्या कालावधीत 4 खून झाले. यामुळे शहरवासियांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. याबाबत विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी सुद्धा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर आळा घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता गोंदिया शहर पोलिसांनी याबाबत उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसावा यासाठी पोलीस रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांची ओळख परेड घेण्यात आली. या सर्व गुन्हेगारांचे रेकॉर्ड अद्ययावत करण्यात आले असून तांत्रिक उपकरणांद्वारे त्यांची रोजच्या रोज अपडेट ठेवण्यात येणार आहे. तर शहरातील संवेदनशील ठिकाणी पेट्रोलिंग वाढवण्यात आलंय. सध्या जे आपले गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे, तर आमचा पहिला उद्देश असा आहे की शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालणे, त्याचप्रमाणे गुन्ह्यांना प्रिव्हेन्शन करणे हा आमचा पहिला उद्देश आहे. त्याकरता आम्ही जे आमचे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांचा लेटेस्ट, त्यांचा फोटो, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचं राहण्याचं ठिकाण, ते सध्या काय काम करत आहेत, कोणाकडे काम करत आहेत, हे सगळं आम्ही याचा अपडेट घेत आहोत. त्याप्रमाणे आम्ही त्यांचा रेकॉर्ड बनवत आहोत आणि त्याच्या समजा आम्हाला उद्या काही गुन्हा घडला तर आम्हाला त्याच्यामध्ये अपडेट आम्हाला माहिती मिळू शकते आणि त्यांच्यावर एक वचक पण राहू शकते. आम्ही सध्या एक बीट पेट्रोलिंग सुरू केलेली आहे. त्यामध्ये बीटमधील 4 ते 5 ठिकाणं, त्या ठिकाणी आम्ही एक व्हिजिट ठेवणार आहोत. संध्याकाळी 6 ते 9, 9:30 पर्यंत आमची फूड पेट्रोलिंग राहील. त्यामध्ये युनिफॉर्मवर आमचे कर्मचारी त्या परिसरात फिरतील. त्याचप्रमाणे आउटरला जे नशापाणी करत बसलेले लोक असतात तर त्यांनासुद्धा त्यांच्यावर कारवाई करणे, त्यांना बसू न देणे, त्या ठिकाणी कुठलाही अवैध नशापाणी करणार नाही कोणी, याकडे आमचं जातीने लक्ष राहून त्यांना अशा ठिकाणी आम्ही रोज संध्याकाळी रात्री 9, 9:30, 10 पर्यंत रोज आम्ही त्या असे एरिया चेक करणार आहोत. त्या ठिकाणी आपले कर्मचारी आम्ही त्यांचं लाईव्ह लोकेशन घेणार, त्याचप्रमाणे आमच्या वॉकीटॉकीवर त्यांचे लोकेशन घेणार. त्या परिसरात आम्ही ज्या ज्या ठिकाणी जाणार आहेत त्या ठिकाणी आम्ही काही बुक्स ठेवले आहेत, त्या ठिकाणी ते सह्या करणार.